नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका फार महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच दिवसापासून भरातील महिला लाभार्थ्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी कधी सुरू होणार व कशी करायची आणि शेवटची तारीख काय असणार याबाबत मोठी चर्चा सुरू होती. तर सोशल मीडियावर देखील याबाबत अनेक मेसेज फिरत होते, पण शासनाच्या अधिकृत परिपत्रकाची प्रतीक्षा सगळेच करत होते आणि अखेर तो दिवस आलाय. राज्य शासनाने दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी अधिकृत परिपत्रक काढून महिला लाभार्थ्यांसाठी ई-के-वाय-सी सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. म्हणजे आता योजना घेणाऱ्या पात्र महिलांनी आपली ई-के-वाय-सी करणे बंधनकारक झाले आहे. ई-के-वाय-सी कुठे आणि कशी करायची हे पाहूया. तर सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावर जावे लागेल. तेथे के-वाय-सी नावाचे एक विशेष ऑप्शन आधीपासून उपलब्ध आहे, त्यावर क्लिक करायचे आहे. तर पहिला टप्पा आधार पडताळणी. लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक टाकायचा. खाली दिसणारा कोड एंटर करायचा. त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकल्यानंतर सिस्टीम दाखवेल की तुमची के-वाय-सी आधी झालेली आहे का अजून बाकी आहे. तर दुसरा टप्पा ओ-टी-पी सबमिट करणे. जर के-वाय-सी झालेली नसेल तर तुम्हाला ओ-टी-पी एंटर करून पुढे सबमिट करावी लागेल. तिसरा टप्पा कुटुंबाची माहिती. योजनेनुसार पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकणे आवश्यक आहे. त्यावर पडताळणीसाठी पुन्हा ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकून पुढची प्रक्रिया सुरू होईल. चौथा टप्पा जातीचा प्रवर्ग व घोषणा. येथे लाभार्थ्याने आपली जात प्रवर्ग निवडायचा आहे. त्यानंतर एक महत्त्वाची स्वयं घोषणा भरायची आहे. स्वयं घोषणेतील मुद्दे. या घोषणेत काही गोष्टी स्पष्टपणे नमूद कराव्या लागतील. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायमस्वरूपी सरकारी नोकरीत कार्यरत नाहीत. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. या ठिकाणी हो किंवा नाही असा पर्याय दिलेला असेल. योग्य ते टिक करून टाकावी. शेवटी के-वाय-सी सबमिट हा पर्याय निवडायचा आहे. एवढी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची के-वाय-सी पूर्ण झालेली असेल. तर आता राहिला प्रश्न शेवटची तारीख काय? आता महत्त्वाचा प्रश्न की के-वाय-सी कधीपर्यंत करायची? शासनाच्या परिपत्रकानुसार 18 सप्टेंबर 2025 पासून पुढील 2 महिन्याच्या आत म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत महिला लाभार्थ्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. या मुदतीत जर के-वाय-सी पूर्ण केली नाही तर पुढील हप्ते मिळण्यास अडचण येऊ शकते. तर पुढील वर्षापासून प्रक्रिया कधी सुरू होणार? यावर्षी विशेष करून सप्टेंबर ते नोव्हेंबर असा कालावधी देण्यात आलेला आहे. पण पुढील वर्षापासून म्हणजे 2026 पासून दरवर्षी जून महिन्यापासून ही के-वाय-सी सुरू करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक वर्षी केवळ के-वाय-सी करून घेणे आवश्यक आहे. परिशिष्ट मार्गदर्शन. परिपत्रकासोबत एक परिशिष्ट जोडण्यात आलेले आहे. त्यामध्ये नेमकी स्टेप बाय स्टेप पद्धत लिहिलेली आहे. ज्यांना प्रक्रिया समजण्यास अडचण येते त्यांनी ते परिशिष्ट वाचावे. त्याचप्रमाणे लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावर संपूर्ण परिपत्रक आणि सूचना उपलब्ध आहेत. तर आता एक महत्त्वाची सूचना. ई-के-वाय-सी ही फक्त ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. आधारशी लिंक मोबाईल नंबर सक्रिय असणे आवश्यक आहे. मोबाईलवर आलेला ओ-टी-पी योग्यरित्या टाकणे गरजेचे आहे. चुकीची माहिती भरल्यास योजना रद्द होऊ शकते. शेवटचा संदेश. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. शासनाने दिलेल्या वेळेत आपली ई-के-वाय-सी पूर्ण करणे आवश्यक आहे. आज आपण पाहिलं की ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त आधार नंबर, मोबाईलवर आलेला ओ-टी-पी आणि थोडीफार कुटुंबाची माहिती एवढंच भरायचं आहे. तुम्हाला या प्रक्रियेत अजून शंका असल्यास काळजी करू नका. लवकरच संदीप कृषी सेवा केंद्र या चॅनलवर आपण प्रत्यक्ष स्क्रीन रेकॉर्डिंगसह स्टेप बाय स्टेप मार्गदर्शनाचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यापर्यंत पोहोचा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. धन्यवाद.